मायक्रो कंट्रोलर गाडी आली की नाही डिटेक्ट करायला IR सेन्सर ऑब्स्टॅकल डिटेक्ट करते, ऑब्जेक्ट डिटेक्ट कोणतं पण. LDR डे किंवा नाईटला ओळखून घ्यायला LDR मॉड्यूल यूज केलं. रिले मॉड्यूल इथे समोर कोणत्याही फ्लॅशर लाईट रिफ्लेक्टर लाईट लावू शकतो. एक प्रायमरी आपण लावून दिलेला आहे, समोर लावू शकतो, कोणतं लावू शकतो. व्होल्टेज सेन्सर लाईटला किती व्होल्टेज लागते ते कॅल्क्युलेट करायला. ESP वर कसं आहे, आपण पहिले काय करतो, डे आहे की नाईट आहे ते ओळखत आहोत. नाईट असलं आणि जर गाडी पास होत आहे तर लाईट सुरू होईल, 5 सेकंड सुरू राहील गाडी पास होतपर्यंत. ठीक आहे. टायमिंग कमी जास्त करता येते, फ्लॅशिंगची स्पीड कमी जास्त करता येते, सगळं आपलं कस्टमाइज करते, कोडमध्ये आहे सगळं म्हणजे. दुसरी गोष्ट व्होल्टेज किती आहे चालू होत आहे, तर व्होल्टेज किती घेतात, किती व्होल्ट घेतात ते आपल्याला रिडिंग मिळेल बिलिंग ॲपवर. आणि दुसरी गोष्ट लाईट चालू आहे की बंद आहे, चालू बंद होतं तर ते माहीत पडेल बिलिंग ॲपवर. त्याच्यासाठी काय, इथून जो डाटा इथे इनबिल्ट वायफाय आहे, वायफायला आपल्याला हॉटस्पॉट कनेक्शन द्यावं लागतं, म्हणजे वायफाय इंटरनेट द्यावं लागतं. इंटरनेट एक इंटरनेटचं नाव असते ना, आपलं हॉटस्पॉट यूज करतो वायफाय, नाव आणि पासवर्ड असते. तर नाव आणि पासवर्ड याच्यामध्ये ऑलरेडी स्टोअर केलेलं आहे. ABC असं नाव केलं आहे स्टोअर, 1 to 9 हा पासवर्ड आहे. ABC आणि 1 to 9 वाला कोणतं पण हॉटस्पॉटला मिळालं तर कनेक्ट होऊन जातो. आणि त्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या हेल्पनी इथून जे पण डाटा आहे व्होल्टेजच्या आणि लाईटचं चालू आहे की बंद आहे, तो डाटा पहिले सर्व्हरवर जाते ब्लिंक, आणि ब्लिंक सर्व्हरवरून आपलं फोन ॲप्लिकेशन आहे. लक्षात हे सगळे जे आहे आपले कंपनी 3.3 to 5 व्होल्टच्या रेंजमध्ये काम करतात. हा रिले आहे 5 व्होल्टच्या, याच्या समोर आपण यासाठी काय, तुम्ही कोणतं पण लाईट लावू शकता. मग AC लाईट म्हणजे अल्टरनेटिंग करंटवर लागणारा असा लाईट, या कोणते पण रिफ्लेक्टर लाईट जे पण लावली तुम्हाला ॲडव्हान्स लावू शकता. आणि एक नॉर्मल रिफ्लेक्टर लाईट आपण DC लाईट लावून दिलेलं आहे. ठीक आहे. हे सगळं 5 व्होल्टवर काम करते. ही आपली 5 व्होल्टची जवळपास सोलर प्लेट आहे. सनलाईटमध्ये थोडं काम करून आपण डायरेक्ट कनेक्शन याला ESP सोबत केलेलं आहे. तुम्ही आता हॉटस्पॉट सुरू करायला लागेल कोणाच्या तरी फोनचा. ॲप दुसऱ्या फोनमध्ये राहिला, हॉटस्पॉट दुसऱ्या फोनमध्ये राहिला तरी चालते. जरुरी नाही आहे की ज्या फोनमध्ये ब्लिंक ॲप आहे तो फोन जवळच असला पाहिजे, तो कुठेही राहिला, त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली फोनला आणि या डिव्हाइसला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली तर आपण कितीही दुरून, अनलिमिटेड रेंज आहे, किती दुरून मॉनिटर करू शकतो, काय हरकत नाही. कंट्रोलिंग नाही होत, फक्त मॉनिटरिंग होतं. जसं तुमचं स्कोप जे तुम्हाला दिलं त्या हिशोबाने केलं आहे सगळं. चालतं. सुरू केलं हॉटस्पॉट सुरू केलं. हॉटस्पॉटचं नाव ABC ठेवावं लागेल आणि पासवर्ड 1 to 9. ABC आहे का ABC ना, ABC कॅपिटल ABC नाव, पासवर्ड 1 to 9. केले सुरू. AP बँड जी आहे ना, ती बँड फ्रिक्वेन्सी 2.4 GHzवर ठेवावं लागते. बरोबर. कारण का याच्यातलं जे आहे ते ऑपरेट 2.4 वरच करते. कनेक्ट झालं ESP. सुरू ठेव, नसेल झालं कमी. ब्लिंक उघडा, ब्लिंक. लिंकवर डिव्हाइस ऑनलाईन आलं तर ग्रीन डॉट येते, कारण सध्या व्होल्टेज आहे. तर आपण काय करून याला अंधार दाखवून हा बोट ठेवून इंडियन मॉड्यूल आहे. ठीक आहे. अंधाराचं लाईट हा बोट काही ठेवलं तरी अंधार होऊन जाते. ते अंधार आणि गाडी डिटेक्ट झाली. रिले पण सोबत चालू बंद होते. इथे पण समोर लाईट लावतोय, तो पण चालू बंद होईल आणि हा होईल. समजा इथे अंधार केला आणि इथून गाडी पास झाली तर लाईट चालू बंद. इथे व्होल्टेज बिल येते बघा. 1 म्हणजे लाईट सुरू आहे, आणि जो लाईट सुरू बंद होईल तर व्होल्टेज बिल येईल. 2.35 च्या जवळपास चाललं व्होल्टेज. 0 लाईट बंद झालं म्हणजे 0. ठीक आहे. पॉवर सप्लाय दिलेला आहे ESPला लॅपटॉपमध्ये. कशातही देऊ शकता. फोनची चार्जिंग अडॅप्टर वगैरे कुठेही लावलं तरी मिळेल. कोणत्याही कुठेही लावलं तरी मिळून जातं. पिन हे करायची, मोबाईलला लावलं तरी होते. पण हे लावावं लागेल, OTG लावावं लागेल. कशालाही लावलं तरी होते, काही नाही. कोड याच्यामध्ये नसते, कोड याच्यामध्ये स्टोअर केलेला. तुम्हाला वाटत असेल की वायरने काही कोड वगैरे चाललं. आम्ही ना 2-3 वेळा व्होल्टेज सेन्सरचं केलं आहे मॅनेजमेंट सरांना, पण सर म्हणतात ते कशाला लागते, म्हणजे आम्हाला विचारायला लागले. आम्ही म्हटलं व्होल्टेज मेजर करते
तर तुम्ही जसं हे दिलं तर टॉपिक त्याच्या हिशोबाने आहे. मी आपल्या मनाने काही नाही केलं याच्यात. ओके. जे कंटिन्यू गाडी डिटेक्टेड राहिली ना तर कंटिन्यू लाईट शेअर. आणि इकडे गेली तर 5 सेकंड सुरू राहील चालू आणि स्पीड वगैरे सगळं कंट्रोल करता येते. कोडमध्ये मेन्शन केलेलं आहे सगळं. आहे लक्षात? चालतं. काय प्रश्न विचारायचे?